तर आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 3 सर्कल, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आपण 3.2. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, 2 सर्कल हॅव्हिंग अ रेडियस 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर अँड टच इच अदर इंटरनली अँड फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर अ सेंटर. काय करायचं तर आपल्याला सांगितलं आहे 2 सेंटर ड्रॉ करायचे आपल्याला. ठीक आहे, त्याचा रेडियस काय दिलेलं तर फर्स्ट आपला 3.5 आणि सेकंडचं दिलं 4.8. आणि काय सांगितलं तर हे आतमध्येच काय होतं, एकमेकाला इंटरनली काय होतं तर एकमेकाला टच होतं. ठीक आहे, आता त्यातलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं किती येणार आहे. बघा काय येणार तर द 2 सर्कल हॅव्हिंग द सेंटर पी अँड क्यू. ठीक आहे, पी अँड क्यू काय घेतला आपण, त्याचा सेंटर घेतला अँड टच इच अदर इंटरनली ॲट अ पॉईंट आर. आणि कुठे इंटरनली टच होतं म्हटलं तर पॉईंट आरवरती आपल्याला काय होतं तर इंटरनली टच होतं. मग आता क्यू आर इक्वल टू आपण घेतलं आहे 3.5 सेंटीमीटर आणि पी आर इक्वल टू घेतला आपण 4.8 सेंटीमीटर. मग द 2 सर्कल टच इच अदर इन इंटरनली अँड बाय अ थेरम ऑफ द काय होतं आपला टचिंग सर्कल आपला थेरम इथं यूज होणार. म्हणजे काय तर आपला पी क्यू आणि आर काय नंतर आपला पी क्यू अँड आर ही काय नंतर आपल्या एकमेकाला टच होतं. म्हणजे काय नंतर पी क्यू इक्वल टू घेतला पी आर आणि इक्वल मायनस करणार आपण त्यातून क्यू आरला. म्हणजे किती आहे तर आपलं व्हॅल्यू पुटअप करा 4.8 करणार आपण मायनस 3.5 म्हणजे आन्सर किती तर आपलं 1.3 सेंटीमीटर आपलं एवढं आन्सर येईल. सेकंड काय विचारलं बघा, अ 2 सर्कल ऑफ रेडियस अ 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर अँड टच इच अदर एक्सटर्नली अँड फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. या आधीच्या क्वेश्चनमध्ये काय तर आपल्याला इंटरनली टच होणार होते. आता याच्यात काय दिलं तर आपल्याला एक्सटर्नली टच होतात याचं आपल्याला सांगितलं. बघा काय द डिस्टन्स द टू सर्कल टचिंग इच अदर ॲट द एक्सटर्नली. काय सांगितलं तर आपल्याला एक्सटर्नली टच होतात, एकमेकाला बाहेरून टच होतात बाय थेरम ऑफ दी काय तर टचिंग सर्कल. इथे सुद्धा काय तर आपला टचिंग सर्कल फॉर्म्युला टचिंग सर्कलचाच काय होणार आपल्या इथे थेरम यूज करणार. बट आधी आपण मायनस केलं तर याच्यात काय करायचं आपल्याला प्लस करायचा, कारण की हा एक्सटर्नली आपला. ठीक आहे, काय करणार आपण आता इथे तर पी क्यू आर आपला व्हॅल्यू सेम आहे. काय तर आपला पी क्यू आर इक्वल टू घेतला आपण पी क्यू प्लस करणार आपण क्यू आरला. म्हणजे किती तर 5.5 प्लस करणार 4.2 म्हणजे आपला आन्सर किती तर 9.7 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल एक्सटर्नली इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियस. काय करणार तर रेडियसची काय करणार आपण सम करणार, म्हणून आपला आन्सर किती आला 9.7 सेंटीमीटर. थर्ड बघा, इफ रेडियस ऑफ अ सर्कल देअर आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर अँड ड्रॉ अ फिगर ऑफ द सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. काय आता सांगायचं आपलं तर एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही याचा काय करायचं आपल्याला बनवायचं. बघा फर्स्ट काय आपला फर्स्ट आपण काय करणार तर एक्सटर्नली टच करणार आहे आपण त्याचं बनवणार आहे. म्हणजे काय घेतलं तर फर्स्ट सर्कल घेतला आपण 4 सेंटीमीटरचा, त्याचा रेडियस घेतला आपण 4 आणि पॉईंट पी त्याला नाव दिलेलं आहे. सेकंड घेतला आपण 2.8चा त्याला आणि सेंटरला आपण आर नाव दिलं आहे आणि जिथे टच होते त्याला नाव काय दिलं आपण तर क्यू दिलेलं आहे. तसंच सेकंडमध्ये आपल्याला इंटरनली टच होणारे काढायच्यात. म्हणजे किती होणार आपलं सर्कल ऑफ टचिंग इंटरनली. ठीक आहे, काय केलं तरी आपण सुद्धा 2.8चा आपण काय केलं तर इंटरनली टच करणारा एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. नंतर एक 4 सेंटीमीटरचा ड्रॉ करणार आहे आणि जिथे हे दोन्ही टच होतं तिथे काय तर आपण त्याला पॉईंट क्यू नाव दिलेलं आहे. द सर्कल विथ द सेंटर पी अँड क्यू टचिंग इच अदर ॲट आर अँड अ लाईन पासिंग थ्रू अ आर मिड द सर्कल ॲट ए अँड बी अँड प्रूव्ह दॅट. काय करायचं आपल्याला सेगमेंट ए पी पॅरलल म्हटलेलं आहे कशाला तर सेगमेंट बी क्यूला. बघा सेगमेंट ए पी पॅरलल म्हटलं आहे कशाला तर बी आणि क्यूला सेम आहे का आपल्याला इथं बघायचं आहे. सेकंड काय म्हटलं आहे त्यातला अ ट्रायंगल ए पी आर. बघा ट्रायंगल ए पी आणि आर काय म्हटलं आहे तर सिमिलर कशाला येतात तो अ ट्रायंगल आर क्यू बीला. कशाला तर आर क्यू आणि बीला आहे का हे बघायचं आहे. अँड फाइंड द अँगल आर क्यू बी इफ अँगल पी ए आर इक्वल टू 35 डिग्री. काय नाही अर्थ द सर्कल विथ द सेंटर पी अँड क्यू दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, अँड टचिंग इच अदर ॲट अ पॉईंट आर. काय तर आपल्याला दोन हे एक्सटर्नल सर्कल्स दिलेले आहेत आपले. ठीक आहे, आणि आर काय झालं तर तिथे आपल्याला काय होतं तर हे टचिंग सर्कल होतं. ठीक आहे, बाय द थेरम ऑफ कोणता तर टचिंग सर्कल इन अ ट्रायंगल कोणता तर आपला पी ए आर घेणार आपण. सेगमेंट पी ए इक्वल टू घेतला आपण सेगमेंट पी आरला आणि रेडियस ऑफ द सर्कल किती होणार तर आपला अँगल पी आर ए आणि काय होणार तर हा कॉन्करंट टू ट्रायंगल पी ए आर होणार आहे. म्हणजे इन अ ट्रायंगल क्यू बी आर घेणार आपण तिथे तर सेगमेंट क्यू आर इक्वल टू घेणार सेगमेंट क्यू बी अँड रेडियस ऑफ द सर्कल अँगल आर बी क्यू कॉन्करंट टू कशाला तर टू क्यू आर आणि बी. म्हणजे काय तर आपला हा आयसोस्केलस इथे काय आपला ट्रायंगल ड्रॉ होत आहे. बट
काय म्हणतात तर आपला ट्रायंगल PRA, काय तर आपला ट्रायंगल PR आणि हा झाला आपला ट्रायंगल PR आणि A, काय म्हणतात तर हा इथे कॉन्क्रंट म्हटलं आहे. कशाला तर QR आणि Bला, QR आणि Bला काय तर आपला हा सेम आहे, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत एकमेकाला, म्हणून काय घेतलं आपण तर इथे अँगल PAR कशाला आहे तर आपला कॉन्क्रंट टू अँगल RBQला आहे. आणि पेअर ऑफ द अल्टरनेटिव्ह अँगल्स काय तर फ्रॉम द ट्रान्सव्हर्सल लाईन कोणते तर ABला, आणि सेगमेंट कोणते AP अँड सेगमेंट BQ, अँड AP पॅरलल टू कशाला म्हटलं आपण तर आपण सेगमेंट BQला, म्हणजे काय तर अल्टरनेट अँगल टेस्ट इथे आपली लागू होणार आहे. त्यातला आपण सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हटलं बघा, इन ट्रायंगल APR अँड अँगल RQB विचारलेला होता. म्हणजे काय होतं तर आपला अँगल PAR कॉन्क्रंट कशाला आहे तर आपला आहे हा आपला QRBला, तसंच APR कॉन्क्रंट कशाला आहे तर RQBला आहे. नंतर ट्रायंगल APR कशाला आहे तर कॉन्क्रंट आपला अँगल RQBला आहे. नंतर अल्टरनेटिव्ह अँड ट्रायंगल RQB काय होतं आपले हे अँगल टेस्ट इथे काय तर आपली लागू होणार आहे. थर्डमध्ये बघा घेतले आपण 35 डिग्रीचा आपलं, ठीक आहे. नंतर अँगल RBQ म्हटले आपण कशाला तर अँगल PARला, म्हणजे किती तर होणार हा 35 डिग्रीचा होणार आहे. इन ट्रायंगल RQB अँड अँगल RQB प्लस RQB प्लस घेणार आपण QRB इक्वल टू किती तर आपला 180 डिग्रीचा घेतला, म्हणजे अँगल RQB प्लस केला आपण RBQ प्लस केला आपण RBQ इक्वल टू किती तर आपला 180 डिग्रीचा आहे. म्हणजे काय तर अँगल RQB प्लस केला आपण 2ला, अँगल RBQला, म्हणजे किती तर आपला 180 डिग्री आपला येणार आहे. मग तर अँगल RQB प्लस केला आपण 2 मल्टिप्लाय बाय करा आपण त्याला 35 इक्वल टू किती येतं 180, म्हणजे RQB प्लस केला आपण 70 डिग्री इक्वल टू केला आपण 180, म्हणजे काय होणार तर 180 मायनस सिम्पली करावं लागेल आपल्याला 70, म्हणजे RQB किती जाणार तर आपला 110 डिग्रीचा आपला आन्सर आहे. बघा काय म्हटलं तर सर्कल विथ अ सेंटर A अँड B टचिंग इच अदर ॲट E, काय सांगितलं आपल्याला 2 सर्कल आहेत, एक्सटर्नली काय होतं टच होतं एकमेकाला, आणि जिथे पॉईंट टच होते त्याला नाव काय दिलं तर आपण पॉईंट E दिलेलं आहे. अँड लाईन इज अ कॉमन टँजंट विच टचिंग द सर्कल ॲट अ पॉईंट C. आता ही जे लाईन दिलेली आहे आपल्याला ही कुठे कुठे टच होतं, हे टँजंट लाईन होतो आपण त्याला. आता पॉईंट C आणि पॉईंट D वरती काय म्हणतो म्हणजे टच होत आहे, ठीक आहे. अँड फाइंड द लेंथ ऑफ द सेगमेंट CD, आपल्याला काय फाइंड आउट करायचे CDची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. इफ द रेडियस ऑफ द सर्कल ॲट अ 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटरचा, ठीक आहे. बघा द सर्कल विथ द सेंटर A अँड B अँड टचिंग इच अदर ॲट अ E, आपल्याला ऑलरेडी गिवन दिलं बाय थेरम कोणतं तर टचिंग सर्कल आपण इथे यूज करणार आहे AEB. अँगल काय घेतला आपण ACD इक्वल टू घेतला आपण BDC, किती आहे तर आपला 90 डिग्री आहे. कोणता आहे तर आपला हा झाला टँजंट थेरम. अँगल AFD किती तर आपला 90 आणि D काय झाला तर आपला 90 डिग्रीचा आपला अँगल झाला इथे. अँड अँगल CAE, बघा काय म्हणतात आपला अँगल CAE घेणार आहे आपण. CAE काय तर रिमेनिंग अँगल कोणता राहिला तर आपला AED आणि DC राहिलेला आहे, ठीक आहे. मग आता अ ट्रायंगल AED आणि DC इज काय तर आपला रेक्टँगल बनला, म्हणजे AC इक्वल टू घेतला आपण DEला इक्वल टू घेतला आपण 4 सेंटीमीटरचा, म्हणजे नाव BD इक्वल टू घेतला आपण काय तर BE आणि D घेतला आपण DEला झालं. तसंच काय होईल तर आपल्याला हे 6 घेतलेलं आहे, नंतर AE प्लस घेतला आपण 4 आणि BE इक्वल घेतला आपण त्याला 2 सेंटीमीटर, म्हणजे ऑल्सो AB इक्वल टू काय झालं तर AE प्लस घेतला आपण EB, म्हणजे किती तर व्हॅल्यू पुटअप करा 4 + 6 इक्वल टू किती झालं तर 10 सेंटीमीटर आपला आन्सर येईल. सेकंड त्यातला नाव इन अ ट्रायंगल AFB काय तर आपला AE काय नव्हतं आपला ट्रायंगल AEB आणि AEB इज इक्वल टू काय तर आपलं 90 डिग्री आहे. नंतर AB स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण AE स्क्वेअरला प्लस गेला आपण त्याला काय तर AE स्क्वेअर, म्हणजे काय नव्हतं 10 स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण त्याला AE स्क्वेअर प्लस घेतला आपण 2, AEचा स्क्वेअर जसा तसा 2चा स्क्वेअर आपला 4, म्हणजे AE स्क्वेअर इक्वल टू किती झाला आपला 100 मायनस करायला लागेल आपल्याला 4, म्हणजे किती येणार आपला आन्सर तर इथे 96 आला. म्हणजे A इक्वल टू काय येणार तर √96 येणार आहे आपला. आता √96 तर आपलं कसं स्क्वेअर नसतो म्हणून काय केलं आपण त्याला 60 मल्टिप्लाय बाय 6, म्हणजे किती तर 4√6 सेंटीमीटर, म्हणजे CD इक्वल टू घेतला ऑफ डी रेक्टँगल, म्हणजे CD इक्वल टू घेतला आपल्याला 4√6